नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे. कसे आहात तुम्ही? स्वामींच्या कृपेने सर्व छानच असणार. तर स्वामी आपल्या भक्तांना कसे सुंदर विचार सांगतात ते नक्कीच ऐका. स्वामी सांगतात, बाळांनो, ज्यांच्या आयुष्यात सद्गुरूंचे मार्गदर्शन असते तो व्यक्ती कधीच गरीब नसतो, कारण त्याच्याकडे योग्य मार्ग दाखवणारी अमूल्य संपत्ती असते. हे लक्षात ठेवा. तसेच बाळांनो, ज्या घरात आमचे नाव आठवणीने घेतले जाते त्या घराची संकटे त्या उंबरठ्यावरच थांबतात. आम्ही त्या संकटांना थांबवतो. बाळांनो, सर्वांशी सदाचाराने वागा. सदाचार हा मूळ पाया आहे. कोणाचे अहित चिंतू नये. जिभेची वाणी गोड ठेवा आणि नेहमी सर्वांशी गोड बोला. स्वामी सांगतात, बाळांनो, जर तुम्हाला आयुष्यात खूप मोठे व्हायचे असेल तर दुसऱ्याला मागे खेचण्यापेक्षा स्वतःला पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहा. आणि बाळांनो, तुम्ही जोपर्यंत स्वतःला बदलत नाही तोपर्यंत तुमचे जग बदलत नाही, हे लक्षात ठेवा. आणि बाळांनो, कोणाच्या पाठिंब्या अपेक्षा कधीच करू नका. स्वतःला म्हणा की माझ्यासोबत माझे स्वामी आहेत, असे बोलून पुढे चालत राहा. तसेच बाळांनो, जेव्हा तुम्हाला प्रयत्नातून अपयश मिळते तेव्हा तुम्ही नाराज होऊ नका, कारण अपयश म्हणजे जीवनाचा शेवट नाही, तर ती एक मोठी पुन्हा संधी असते. हे समजून जायचे आणि परत प्रयत्न करत राहायचे. बाळांनो, प्रत्येक एक तुम्हाला काहीतरी शिकवत असते. फक्त शिकण्याची तयारी ठेवा. स्वामी सांगतात, बाळांनो, तुमच्या आयुष्यात जर दुःखे आली आणि तुम्ही हताश होऊन बसलात तर पुढे येणारी सुखे तुमच्यावर रुसून जातील. बाळांनो, कधीच हताश होऊ नका. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. तसेच बाळांनो, हेही लक्षात ठेवा की आयुष्यात जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा तुम्ही समजून जा की आणि यशापर्यंत पोचले आहात, कारण देठ सुकल्याशिवाय फळ गोड लागत नसते. तसेच बाळांनो, तुम्ही उगाचच उद्याची काळजी करता, पण बाळांनो, त्यापेक्षा तुमचे मन परमेश्वराच्या नामस्मरणात घालवा. आपोआप तुमच्या चिंता दूर होतील. आणि बाळांनो, परमेश्वराची कृपा आपल्यावर आहे असे समजावे आणि आपले काम करीतच राहावे. सर्व विसरून त्याला अनन्यपणे शरण जावे. स्वामी म्हणतात, बाळांनो, प्रत्येक वेळी जर तुम्हाला अपयश आले तर चिंता करू नका. प्रयत्न करत राहा, पण प्रयत्न सोडू नका. बाळांनो, तुटलेल्या आरशामधूनही स्वतःचे प्रतिबिंब दिसतं, तसेच अपयशातूनही तुमचे खरे सामर्थ्य दिसते, हे लक्षात ठेवा. तसेच बाळांनो, सर्वांना सगळे हवे असते, पण बाळांनो, आम्ही तुम्हाला द्यायची घाई करत नसतो आणि आम्ही वेळेवर काम करतो. बाळांनो, संयम हीच आमची खरी शिकवण असते. थांबणे म्हणजे तुमचा पराभव नाही. बाळांनो, थांबणे म्हणजे तुमची खरी तयारी असते. आम्ही तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य क्षणाची वाट पाहायला लावतो आणि जे भक्त आमच्यावर विश्वास ठेवतात त्यांनाच फळ मिळते आणि जे शांत राहतात त्यांना आम्ही पुढे नेतो. तुम्हाला आम्ही कधीच चुकू देत नसतो. स्वामी सांगतात, बाळांनो, तुम्ही कोठेही गेलात तरी आम्हाला सांगून जा, म्हणजे तुम्हाला काहीच भीती वाटणार नाही. तसेच बाळांनो, मनात परमेश्वराचे प्रेम नसले तरी देहाने म्हणजे बाहेरून त्याची पूजा अर्चा करावी आणि त्याचे नामस्मरण करावे. बाळांनो, प्रामाणिक कर्म करा. फळाची चिंता आमच्यावर सोडून द्या, कारण त्याचे व्यवस्थापन स्वतः आम्ही करत असतो. वेळ कितीही कठीण असते, पण आमचे नाम घ्यायला विसरू नका. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.